नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे कर्ते सुधारक कर्वे. कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्ही हे नाव ऐकलेलं असेल, कर्ते सुधारक कर्वे. कोण होते हे सुधारक कर्वे? यांचं पूर्ण नाव म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेरावली या गावी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. तर मुंबईतील एल्फिन्स्टन या महाविद्यालयामध्ये गणित या विषयाची त्यांनी पदवी घेतली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ ते कार्यरत होते. स्त्रियांना दास्यमुक्त करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय त्यांनी ठरवलेले होते. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही संस्था स्थापन त्यांनी केलेली आहे आणि या संस्थेतूनच पुढे SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ या विशाल संस्थेची निर्मिती कर्वे यांनी केली. त्यांनी स्त्रिया संबंधातल्या अनेक अनिष्ट रूढींना कडाडून विरोध केलेला होता. विधवा पुनर्विवाह चळवळीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. समाजाच्या प्रखर विरोधाला तोंड देत त्यांनी ही चळवळ अत्यंत जोमाने सुरू केली. बालविवाह, जरट कुमारी विवाह, केशवपन यासारख्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या प्रथांना त्यांनी विरोध केला आणि अनाथ बालिकाश्रम, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ अशी संस्थांची स्थापना समाज सुधारक कर्वे यांनी केली. त्यांच्या या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही पदवीसुद्धा बहाल केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनाचा परिचय आपल्याला लेखकांनी या पाठामध्ये करून दिलेला आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जीवन परिचय जाणून घेऊया. त्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया. कर्ते सुधारक कर्वे या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. यांचा जन्म 1952 मध्ये झालेला आहे. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत. एप्लिसॉन, ए सखे ए, स्वातंत्र्यांचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचम स्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या लेखकांच्या प्रकाशित आहेत. शून्यपूर्ण हा एकांकी संग्रह असे चौफेर लेखक प्रकाशित आहेत. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर गिरीश गोपाळे देशपांडे या लेखकांनी भूषवलेलं आहे. या पाठामध्ये त्यांनी महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे हे वर्णन केलेलं आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिलेला आहे. यापूर्वीच मी तुम्हाला महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती दिलेली आहे आणि या पाठामध्ये सुद्धा लेखकांनी महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांचा कार्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून
महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊया. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले म्हणजे डोळ्यात पाणी येणे. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. बघा, इथे रात्री लेखक वर्णन करत आहेत की रेडिओवरती रात्रीच्या बातम्यांमध्ये अत्यंत दुःखदायक अशी बातमी त्यांनी ऐकली आणि ती बातमी म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले होते आणि ही बातमी सर्वत्र रेडिओच्या मार्फत समजली होती, पसरली होती. आणि त्यावेळेस लेखक म्हणतात की ही बातमी ऐकून माझ्या आजोबांचे डोळे टिचले म्हणजे डोळे पाणवले, की कळत्या वयात जाणू लागले होते की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा, बघा आता 105 वर्ष म्हणजे फार जास्त, आजच्या मानाने तर फार जास्त वय झालेलं होतं त्यांचं. आणि 105व्या वर्षीपर्यंत ते जिवंत राहून जे काही कार्य करत होते त्यांच्या त्या कार्याचा समाज सुधारक म्हणून त्यांनी जे काही कार्य देशासाठी केलेलं होतं, स्वतःचं सर्वस्व अर्पण करून त्यांनी देशाला दान केलेलं होतं, तर अशा ह्या कार्याबद्दल वयाच्या 105व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा कळत्या वयात लेखक म्हणतात की जाणवू लागलेले असे की नातेवाईक नसलेला गृहस्थ, की त्याला कोणीच नातेवाईक नव्हतं, तरी पण 105 वर्ष त्यांनी आपलं आयुष्य काढलेलं आहे आणि ते पण पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त समाजकार्यासाठी वाहून दिलेलं होतं. आणि अशा ह्या त्यांच्या कार्याची जाणीव असणाऱ्या लेखकांचे जे आजोबा होते त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले, अश्रू आले. आणि लेखक म्हणतात की ह्या त्यांच्या डोळ्यातील अश्रूवरूनच समजून येते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव यांचे कार्य फारच अप्रतिम आणि मोठे असले पाहिजे. म्हणूनच वयाच्या 105व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ते अजून सुद्धा ह्यातेमध्ये राहायला हवे होते, जेणेकरून त्यांच्या समाजकार्याने पूर्ण देश आनंदित झाला असता. ही अपेक्षा कुठून तरी त्यांच्या जाण्यामागचं असू शकतं. बघा ना, आजकाल आपण म्हणतो की इतके वर्ष आयुष्य कोणालाच नसतं, पण जे काही 60-70 वय झाल्यानंतर घरातील म्हातारी माणसं आपल्याला नकोसे असतात. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अप्रतिम कार्य केलेले होते आणि त्यांच्या ह्या कार्याच्या पैलूमुळे त्यांना समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्थान होतं. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की जेव्हा त्यांच्या निधनांची बातमी ऐकली गेली तेव्हा अनेकांचे डोळे भरून आले. यावरूनच कळतं की त्यांचे कार्य फार मोठे होते. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात, स्वातंत्र्य समर म्हणजे युद्ध, की ज्या वेळेस आपल्या देशामध्ये आपला देश गुलामगिरीच्या अनेक बाह्य साम्राज्याच्या अस्तित्वामध्ये आपला देश जीवन जगत होता, अशा या ऐन स्वातंत्र्य युद्धाच्या धुमाळीच्या काळामध्येच म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. आणि नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. म्हणजे एकंदरीतच काय की त्यांचा जन्म जेव्हा झालेला होता तेव्हा आपला देश गुलामगिरीमध्येच होता आणि त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, आपल्या देशाला स्वतंत्र होण्यासाठी देश इतर देशांबरोबर युद्ध करत होते. आणि ह्या काळामध्येच त्यांचा जन्म झालेला होता. म्हणजे देश गुलामगिरीतून कसा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला होता. प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. आणि अशातच 15 ऑगस्ट 1947 रोजी जो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, हे सुद्धा त्यांनी त्यांच्या डोळ्यादेखत कमावलेलं हे स्वातंत्र्य होतं. मग हे जे स्वातंत्र्य होतं तिथे लेखक म्हणतात की हे राष्ट्रीय स्वातंत्र्य होतं, कारण की आपला राष्ट्र, आपला देश, आपला भारत देश स्वतंत्र झालेला होता. पण पुढे लेखक म्हणतात की पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही,
स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. म्हणजे बघा, इथे लेखकाला सांगायचं तात्पर्य आहे की जरी आपला राष्ट्र स्वतंत्र झाला होता, पण ह्या राष्ट्रामध्ये असलेले सगळेच घटक स्वतंत्र झालेले होते का? नाहीच. म्हणून इथे लेखक म्हणतात की केवळ म्हणजे राष्ट्रीय स्वतंत्रता मिळून काही अर्थ नाहीये. तर ते भारत आपला राष्ट्र पूर्ण रूपाने स्वतंत्र व्हायला पाहिजे, आणि तो पूर्ण रूपाने स्वतंत्र झालेला नाही. आणि याची कल्पना, पुसटशी कल्पना महर्षी धोंडो केशव कर्वे यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. आपण आपल्या देशाचा इतिहास वाचतो. ह्या देशाच्या इतिहासाची जेव्हा सुरुवात झालेली आहे, मानव संस्कृतीची जेव्हापासून सुरुवात झालेली आहे, तेव्हापासून स्त्री फक्त गुलामगिरीचंच आयुष्य जगत आलेले आहे. मग जेव्हा आपला राष्ट्र, आपला देश जेव्हा गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता, त्यावेळेस तिच्या जीवनाचा असा काही विशेष फरक जाणवत होता का? कारण की ती आधीपासूनच गुलामगिरीचं जीवन जगत होती. आणि मग इथे लेखक म्हणतात की जरी आपला देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला, परंतु स्त्री काही स्वतंत्र झालेली नव्हती. ती अगोदरपासूनच गुलामगिरीमध्ये जीवन जगत होती आणि देशाला स्वतंत्रता मिळाल्यानंतर सुद्धा ती गुलामच होती हे त्यांना जाणवत होतं. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे. आता इथे त्यांचे विचार आपल्याला दिसत आहेत. कर्वे यांचं म्हणणं काय आहे किंवा त्यांचे विचार काय आहे की जर स्त्रीला जर स्वतःला असं वाटत असेल की तिने स्वतंत्र व्हावे, तर तिचं भान तिला कळायला हवे. सुरुवातीला ती स्वतःनी तिला जाणवलं पाहिजे की ती गुलामगिरीचं आयुष्य जगत आहे, हेच तिला ज्ञान मिळायला पाहिजे. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावंच हवे की आपण गुलाम आहोत, आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. बघा, आता ते सांगतायत की आपण कितीही स्त्रीला गुलामगिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न करू, पण तिला तिची ती गुलामी म्हणजे तिला तिचं जीवन वाटायचं, तिला त्याच्यातच आनंद वाटायचं. ज्या प्रकारे एखाद्या स्त्रीला विविध प्रकारचे अलंकार, विविध प्रकारचे दागिने घालायला फार आवडतात, तसंच ही गुलामगिरीची दागिना तिला फार आवडायचा स्त्रीला अगोदर. कारण की तिला त्याच्यातच तिचा जन्म झाला तेव्हाच तिच्या मनावरती बिंबवण्यात आलेलं होतं की तू स्त्री आहेस आणि स्त्री म्हणून तुला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे आणि याच्यातच तुझं जीवन सार्थकी होणार आहे. आणि हे मनावरती तिच्या बिंबवल्यामुळे तिला ते गुलामगिरीचं जीवन म्हणजेच तिचं खरं वास्तविक जीवन असं वाटायचं. आणि त्या गुलामगिरीच्या जीवनाला तर ती तिचं अलंकार मानत होती, तिचे दागदागिने, तिची संपत्ती मानत होती. आणि यामुळेच इथे कर्वे विचार करतात की जोपर्यंत तिला स्वतःला कळत नाही की ती स्वतः गुलाम आहेस, जोपर्यंत ह्या गोष्टीची तिला ज्ञान होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टीचं तिला समज येत नाही, तोपर्यंत ती स्वतः ह्या गुलामगिरीतून बाहेर पडू शकत नाही. आणि ह्या गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी तिला शिक्षण घेणं गरजेचं होतं. शिक्षणाशिवाय हे ज्ञान तिला येऊ शकत नाही की मी कोणाच्या तरी गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल. आता इथे समाज सुधारक कर्वे आपले विचार व्यक्त करत आहेत की आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे स्वरूप मानले जातं. स्त्रीला आपण लक्ष्मी म्हणतो, स्त्रीला आपण माता म्हणतो, स्त्रीला आपण सरस्वती म्हणतो. तर देवीचे स्थान तिला दिले जातं. तिला असं भासवलं पण जातं की तू देवी आहेस, पण तिला असं भासवून पण तिला गुलामगिरीमध्ये जीवन व्यतीत करायला भाग पाडू नये. शूद्र लोकांना ज्या प्रकारे आपण आयुष्य जगायला भाग पडतो त्याच्यापेक्षाही कैक पटीने वाईट अवस्था आपण तिची करून ठेवलेली आहे. हे समाजाने तिची वाईट अवस्था करून ठेवलेली आहे हे कुठेतरी कर्वेंना जाणवत होतं. आणि अशा रीतीने तिचा छळ चालू होता. पण या छळाला सुद्धा पण कधीच तिने विरोध केला नाही, कारण की तिला ते छळ म्हणजे ती गुलामगिरी म्हणजेच तिला तिचं जीवन वाटत होतं आणि त्याच्यातच ती खुश होती.
मग इथे कर्वे म्हणतात की जर तिला ह्या गुलामगिरीची जाणीव करून द्यायची आहे, तिला तिच्या छळाची जाणीव करून द्यायची आहे, तर तिला शिक्षित करणं हे त्याच्यावरती एकमेव उपाय आहे, असं कर्वे यांना वाटत होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आत्तापर्यंत आपण लेखकाचा जीवन परिचय आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जीवन परिचय संक्षिप्त रूपाने जाणून घेतलेला आहे आणि स्वातंत्र्याविषयी त्यांची जी काही भावना होती राष्ट्र स्वातंत्र्याविषयी त्याचं वर्णन आपण संक्षिप्त रूपाने इथे अभ्यासलेला आहे. कर्वे यांच्या समाज जीवनाचा वाटप्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.